तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत। तशी त्यांनी अधिकृत घोषणा सुद्धा केलेली आहे। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी आणि समर्थकांशी संवाद साधल्यानंतर चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी सुद्धा ओमराजेंशी चर्चा केली होती। पाहूया ही चर्चा। ओमराजे निंबाळकर यांनी आज आपला निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती तो निर्णय आता झालेला आहे। खरं तर या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत्या आणि आज फायनली निर्णय घेतला। निश्चितपणे मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की त्याच पद्धतीनं माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील सगळ्याच लोकांशी आज संपर्क करून त्यांची मतं जाणून घेऊन त्याच्या अनुषंगानं त्यांना जसा पाहिजे तसा निर्णय घेतला। खरं तर हा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरे यांच्याशी देखील आपली बातचीत झाली असेल तर त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न या सगळ्या संदर्भात केला होता तुम्हाला? मी तुम्हाला एवढंच विनंती करतो की आता हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता अपेक्षा म्हणजे मी दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटलं की काही वृत्तवाहिन्यांनी आदित्य साहेबाबद्दल मी काय बोललो अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या ज्या की अतिशय चुकीच्या होत्या। मी कधीही त्यांच्याबद्दल आजपर्यंत कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही, भविष्यातही कधी। कशा पद्धतीचा प्रवास आता पुढच्या काळात तुम्ही अपेक्षित करताय? जे उद्देश घेऊन तुम्ही आता सगळ्यांना आश्वासित केले, जवळपास 3.5 तास लोकांना तुम्ही वेळ दिला होता, आज प्रत्येकाचे मनं जाणून घेतली आणि त्यानंतर आता तुम्ही हा निर्णय सगळ्यांसमोर घेतला, कसा आता मी बोलून त्या ठिकाणी काय करणार हे दाखवण्यापेक्षा माझ्या कामातनं मी दाखवीन मी काय करणार आहे। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे ओमराजे निंबाळकर होते, त्यांनी पुढारी न्यूजशी सविस्तर बातचीत केली। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, धाराशिव। तर पवनराजे हत्याकांडासोबत शिंदे फडणवीस कायम सोबत आहेत आणि त्यामुळे पैसा आणि पदाच्या हव्यासापोटी मी जाणारा व्यक्ती नाही। माझ्या मतदारसंघाचा विकास मला प्रिय आहे आणि मला तो साधायचा आहे, म्हणून मी शिंदेंची साथ देणार आहे, सत्तेत जाणार आहे, असं ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं। तर या संदर्भात बोलण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी पुन्हा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत पुढारी न्यूजचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर। संदीप सर, खरं तर ही अत्यंत मोठा निर्णय, खरं तर हा निर्णय घेणं ओमराजेंना तितकंच अवघड गेलं असेल, पण यानंतर जेव्हा आपण तानाजी सावंतांची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा आता हे सगळे खासदार सत्तेत आलेले आहेत, सत्ताधाऱ्यांबरोबर जोडले गेलेले आहेत, एनडीए सोबत जोडले गेलेले आहेत आणि म्हणून आता निधीची कमतरता पडू देणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल असं सुद्धा तानाजी सावंत यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे विकास निधी हा या पक्षांतराच्या साठीचा वापरण्यात आलेला सगळ्यात मोठं प्ले कार्ड आहे असं आपल्याला म्हणता येईल। फक्त एकच कारण नाहीये आणि फक्त त्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी स्नेहा आपण पुन्हा एकदा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सांगूयात की गेले 3-4 दिवसापासून पुढारी न्यूज पहिल्यापासून या गोष्टीवर ठाम होतं की 6 खासदारांनी एक पत्र लिहिलं आहे, एक वेगळा गट बनावा, लोकसभा अध्यक्षांशी त्यांची चर्चा झाली आहे किंवा थेट आम्ही शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकत असेल तर तो जाण्याचा पर्याय ते निवडणार आहेत। ही बातमी आपण गेले 3-4 दिवसांपासून काल सुद्धा ज्यावेळेस हे थोडंसं डायसी वाटत होतं निकालानंतर त्यावेळेसही आपण पुढारी न्यूजनं हे आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की ओमराजे निंबाळकर असू द्यात किंवा बाकीचे त्यांच्यासोबतचे 5 म्हणजे असे एकूण 6 खासदार यांचा निर्णय झालेला आहे। तो एका कुठल्या निकालावर, एका कुठल्या घटनेवर किंवा एका कुठल्या तरी घडामोडीवर तेव्हा पुरता तो अवलंबून नाही, तो पूर्ण डोळसपणे आणि आता तू ज्याचा उल्लेख केला तो एक त्याच्यातली महत्वाची मोटिवेशन त्याच्या मागे असणं साहजिक आहे की जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता, सत्ताधाऱ्यांसोबत असता, ज्यावेळेस इकडे डबल इंजिन, ट्रिपल इंजिनची वगैरे आपण गोष्ट करतो त्यावेळेस अर्थातच निधी हा अत्यंत महत्वाचा आहे, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्हाला जी तुमची कामं अडलेली आहेत वेगवेगळ्या स्तरावर ती सोपी होणं, तुम्ही काम करण्याची तुमच्यात धमक आहे, पण जर का ती तुम्हाला करू दिली जात नाही अशी तुमची भावना असेल तर त्यावेळेस माणूस असा निर्णय घेतो। याचे जे काही दुसरे आणखी परिणाम आहेत स्नेहा त्याच्यावर फक्त एक थोडक्यात आपण आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सांगूयात। ती गोष्ट म्हणजे आता या 6 खासदार एकनाथ शिंदेसोबत आल्यामुळं एकनाथ शिंदेची शिवसेना हा एनडीए मधला दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे। त्याचे अर्थातच राष्ट्रीय राजकारणामध्ये एकनाथ शिंदेसाठी ते अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे।
तितकंच महत्वाचं राहणार आहे ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी, अगदी. की अशी एक चर्चा गेले 2-4 दिवस पत्रकारांमध्ये, माध्यमांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये आहे की या पूर्ण घडामोडींमागं एक जो पिलर आहे तो अर्थातच डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या ह्या बारीक सारीक नियोजनामधूनच हे 6 खासदार शिंदे सेनेत जोडल्या गेलेले आहेत. एनडीएला याचा फायदा होणार आहे. पुढच्या नजीकच्या काळात जी कुठली घटना दुरुस्ती असेल किंवा आणखी कुठले कार्यक्रम असतील नॅशनल लेवलचे महत्वाचे, त्यामध्ये एकनाथ शिंदेचा महत्वाचा राहणार आहे. एकनाथ शिंदेचं वजन आज दिल्लीतल्या राजकारणात एनडीए मध्ये मित्रपक्ष म्हणून नक्कीच वाढायला या गोष्टीची मदत होणार आहे. ओमराजे निंबाळकरांपुरता आपण जर का बोलायला गेलो तर आपल्याला माहिती आहे माणूस कामाचा आहे, थेट उतरून काम करणार आहे. त्यांनी पुरामध्ये स्वतः संकटात उडी घालून त्यांनी जीव वाचवलेले आपण पाहिलं आहे. ज्या वेळेस मोठी आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळेस ते फिरताना मदत करताना ते आणि त्यांचे एक चांगली टीम त्यांनी बांधलेली आहे. ते फिरताना पाहिले, ते कुठल्याही पक्षात असले तरी पक्षाचा जो मतदार आहे तो त्यांच्यासोबत जोडला जातोच, पण त्यांची स्वतःची एक फॅन फॉलोईंग आहे. आणि आता जरी त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दोलायमान परिस्थिती आहे असं वाटत असलं, आणि ती आहेच, पण तरीही मला खात्री आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या कामाच्या झपाट्यानं ओमराजे निंबाळकरांकडे काहीतरी प्लॅन नक्कीच असेल आणि ते हे प्रयत्न करतील की डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न त्यांच्याकडनं झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकनाथ शिंदे आणि या महायुतीचं सरकार जे आहे त्यांच्या मदतीनं तू जो प्रश्न विचारला होतास त्या निधीचा धडाका आपल्याला पाहायला मिळू शकतो. सेम विथ द संघटना, म्हणजे शिवसेने सुद्धा तिथं भाजपला कदाचित असा प्रश्न सुद्धा पडेल की इतका चांगला माणूस आता जर का मराठवाड्यामध्ये शिंदेसोबत शिवसेनेसोबत आहे तर त्याचा युतीला फायदा व्हायचा तर होईल, पण भाजप समोर एक मोठं तगडं आव्हान तिथं निर्माण या निमित्तानं झालेलं पण आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. संदीप सर, हेच मला खरं तर विचारायचं होतं की ओमराजेंचं शिंदेकडे जाणं हे भाजपसाठी सुद्धा एक वेगळं आव्हान असणार आहे, चॅलेंज असणार आहे, तर ते काय असणार आहे? तिथला जो मतदारसंघ आहे तो अनेक वर्षांपासून हा शिवसेनेकडेच आहे, पण त्यांच्या सोबत म्हणजे मराठवाड्यातल्या फक्त एका धाराशिव पुरता हा विषय नाही. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि तिथं एक त्याला आपण म्हणूया की लोकांमध्ये लोकप्रिय असलेलं जर का व्यक्तिमत्व असेल, नेता असेल, काम करणारा, उतरून काम करणारा नेता असेल, तर त्याचा आपोआपच इतर क्षेत्रांमध्ये, इतर नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव हा पडतो, प्रभाव हा दिसतोच. त्यामुळे आता जर का ओमराजेंनी तिथं उतरून काम करायचं ठरवलं, 8 जिल्ह्यां जर का शिंदेने त्यांच्यावर काही दुसरी वेगळी जबाबदारी टाकली आणि त्या विश्लेषण मी ऐकणार आहे, पण थोडंसं थांबण्याची विनंती करते कारण आपल्यासोबत ठाकरे सेनेचे आमदार प्रवीण स्वामी जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, स्वागत आपलं पुढारी न्यूजवर. सगळ्यात मोठी घडामोड आणि खरं तर ठाकरे सेनेच्या दृष्टीने एक मोठा धक्का खरं तर म्हणता येईल याला, कारण ओमराजेंसारखा हरहुन्नरी आणि समाजामध्ये प्रिय असलेला, मतदारसंघामध्ये प्रिय असलेला खासदार जातोय शिंदे सेनेकडे. आपली प्रतिक्रिया यावर? धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. आमचे सन्माननीय खासदार साहेब ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलची बातमी ऐकली. खरं तर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आपण म्हणल्यासारखा एक धक्काच असेल, पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो 2002 पासून ते आतापर्यंत अशा शिवसेना पक्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या, स्थित्यंतर झाली, बदल झाले, तरी देखील शिवसेना आपल्या कामामध्ये नेहमीच व्यस्त असते. आदरणीय उद्धव साहेबांसोबत महाराष्ट्रातली जनता आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास, प्रेम आणि निष्ठा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे. नक्कीच. खरं तर प्रवीणजी, खरं तर ओमराजेंच्या जाण्याची ही पोकळी, म्हणजे साथ सोडण्याची ही पोकळी भविष्यात कधी भरून निघेल की नाही माहीत नाही, पण यामुळे धक्का बसलाय हेही महत्त्वाचं. पण यानंतर धाराशिवसारख्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकत्र राहतील का, किंवा एखादा स्नेहा, आपण त्यांना आमदार साहेबांना विचारूया एक छोटासा प्रश्न की प्रवीणजी, तुम्ही आहे, कैलास पाटील आहे, आणखी काही आमदार आहेत, तर आता ओमराजेंनी हा निर्णय घेतल्यामुळं तुमच्यावर त्याचा काही कसा काय परिणाम होतोय? तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे, किंवा आता निधीसाठी किंवा असे काही वेगळा विचार तुमच्या पण मनात आता सुरू आहे? थोडीशी एक डायसी परिस्थिती आहे, थोडी द्विधा मनस्थिती झाली आहे. निधीच्या बाबतीमध्ये तर नेहमीच म्हणजे सत्ताधारी विरुद्ध
विरोधक असा दुजाभाव केलाच जातो. आणि आम्ही असो किंवा जिल्हा प्रमुख आणि माझे सहकारी आमदार असतील, कैलासदादा असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असतील, हे सगळे नेहमीच आम्ही चर्चा करत असतो की आपल्याला निधी कमी मिळतोय किंवा मिळत नाही. आमदार निधी सोडून इतर निधीसाठी आपला विचार जास्त केला जात नाही. तरी देखील आमचा नेहमी प्रयत्न असतो की मुख्यमंत्री महोदय असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असतील, कधी कधी राज्यपाल महोदयांकडे देखील आम्हाला निधीसाठी अपील करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये निधीसाठी आम्ही फक्त मंत्र्यांना जाऊन रिक्वेस्ट करतो, भेटतो, बोलतो आणि लोकांच्या गरजेनुसार आणि मतदारसंघातील महत्वाच्या अडचणीनुसार निधी मिळतो, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. मग असा काही पुन्हा एखादा वेगळा विचार किंवा वेगळा प्रस्ताव तुमच्या समोर आला तरी तुम्हाला पण धर्मसंकटच असणार आहे तुमच्या समोर सुद्धा, की काय करायचं म्हणजे थेट डबल इंजिन किंवा सत्तेसोबत जायचं आपल्या? परंतु हे धर्मसंकट किंवा द्विधा मनस्थितीच असणार आहे. परंतु जनतेचा एक विश्वास आणि त्यांचं प्रेम जे आपल्यावर आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, त्यांचाही विचार केला पाहिजे. असे साधारणतः म्हणजे तुम्ही सतत आमदारांमध्ये असतात, तुमच्या चर्चा होतात असं तुम्ही म्हणायलात, पण फक्त हे काही ठाकरे सेनेपुरते 20 आमदारांपुरतच मर्यादित नसेल. आपण मित्र वगैरे जेव्हा चर्चा करतो तर त्यावेळेस ही अस्वस्थता असते. सगळ्यात महाविकास आघाडीच्या आमदारांबरोबर हे सगळं घडत असतं. आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे ओमराजेंनी जो निर्णय घेतलाय त्याचा आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल असं तुम्ही कसं बघता? खासदार साहेबांचं काम करण्याची पद्धत, त्यांचं वलय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये 2 नंबरच्या मताधिक्याने त्यांनी निवडून आलेले आहेत. परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळातच आपल्याला म्हणजे लक्षात येईल. आता आपण त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करून किंवा त्याच्याबद्दल बोलून त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. थँक्यू. धन्यवाद प्रवीणजी. नक्कीच नक्कीच धन्यवाद प्रवीणजी, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर आपण पाहतोय शिंदेच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय आणि ह्याचा स्वीकार सुद्धा ठाकरे सेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केलेला आहे. नुकतीच त्यांनी पुढारी न्यूजशी संवाद साधला आणि पुढारी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा त्यांनी हे मान्य केलेलं आहे. तर आपण शिंदे सेनेसोबत जाणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. तर संदीप सर, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले त्यासाठी खूप खूप आभार. तर आपण पाहतो या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आपण काम करणार असल्याचं कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत मोठी अशी घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केलेली आहे. ठाकरे सेनेला हा सगळ्यात मोठा धक्का पैसा आणि पदासाठी आणि याच्याच हव्यासापोटी आपण जाणारा माणूस नाही आहोत, तर सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या आनंदासाठी करेन, माझ्या मतदारसंघाचा, माझ्या जिल्ह्याचा, धाराशिवचा विकास करेन आणि म्हणूनच एक वेगळा कनेक्ट असलेला हा मोठा नेता. आणि खरं तर भाजपच्या समोर सुद्धा ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या सोबत गेल्यामुळे एक मोठं आव्हान उभं राहणार आहे, कारण भाजपला सुद्धा धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये स्वतःची पकड मजबूत करायची होती, स्वतःचं साम्राज्य उभारायचं आणि कुठेतरी ओमराजे आता शिंदे सेनेत गेलेत, त्याच्यामुळे शिंदेंची ताकद वाढलेली आहे आणि शिंदेंची शिवसेना ही दुसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर आपण शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहोत, ओमराजे निंबाळकर यांनी ही सगळ्यात मोठी घोषणा केली आहे.